नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण मल्टी यूज पाऊच बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वात आधी आपण इथे खण फॅब्रिक घेतलेला आहे, तर त्याचे माप आहे 11 बाय 5 इंच। त्यानंतर आपण इथे ट्रान्सपरंट शीट घेतलेले आहे, तर त्याचे माप आहे 10 बाय 3.5 इंच। आता आपल्याला इथे एक छोटा खण फॅब्रिक लागणार आहे, तर त्याचे माप आहे 2.5 बाय 5 इंच। व नंतर आपल्याला एक वेलक्रो सुद्धा लागणार आहेत, इथे तुम्ही पाहू शकतात। चला तर सुरुवात करूया। सर्वात आधी जो छोटा खण फॅब्रिक घेतला आहे त्याला असं दोन्ही साइडने फोल्ड करायचे व ट्रान्सपरंट शीट असे मध्यभागी ठेवून त्याच्यावर फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकून झाल्यानंतर आपण जो मेन फॅब्रिक घेतला आहे खणाचा, त्याला खालच्या साइडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून तिथे देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। आता आपण ह्या दोघांचा सेंटर काढून घेऊया। तर ह्या मेन फॅब्रिकला वरच्या साइडने अशा पद्धतीने सेंटर काढून खालच्या साइडने देखील काढायचा आहे। नंतर ट्रान्सपरंट शीटचा देखील आपण सेंटर काढून घेऊया व खालच्या साइडने ट्रान्सपरंट शीटला मार्किंग होणार नाही म्हणून आपण तिथे छोटासा नॉच लावून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यानंतर आपण या दोन्ही पार्ट्सला जिथे मार्किंग केले आहे अशा पद्धतीने आपण तिथे वेलक्रो जोडून घेऊया। यापूर्वी देखील मी या चॅनलवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकतात। आता आपण हे दोन्ही पार्ट एकमेकांवर चिपकवून घेऊया। व्यवस्थित असे चिपकवून झाल्यानंतर खालच्या सेंटर देखील मॅच करायचा आहे व अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर एक स्टिच करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने साइडने देखील आपल्याला दोन्ही साइडने डबल फोल्ड करायचा आहे व एक स्टिच करून घ्यायची आहे। अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। तर अशा प्रकारे आपले हे मल्टी यूज पाऊच तयार झालेले आहेत। तर याच्यात आपण काय काय ठेवू शकतो, तर येथे आपण मी येथे पेन ठेवून दाखवले आहेत तुम्हाला। त्यानंतर आपले मेकअप ब्रश असतात ते ठेवू शकतो। त्यानंतर आपण इथे टूथब्रश, टूथपेस्ट कुठे जायचं असेल तेव्हा ते घेऊन जाऊ शकतो। तर इथे आपण हे रिमोट कवर म्हणून देखील यूज करू शकतो। तर आजची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा व अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा।